चला तर विद्यार्थी मित्रांनो, एकच मिशन नवोदय ॲडमिशन पूर्ण करण्यासाठी तसेच आपल्या आईवडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवोदयमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे मॅथ, गणित आणि गणितातील आज आपण स्वाध्याय क्रमांक 2.1 बघणार आहोत. तर सर्वांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आणि सर्व गणित समजून घ्यायचे. चला तर पहिलं गणित पाहूया. पहिलं गणित आहे 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. जर 1 किलोग्राम गव्हाची किंमत ₹54 असेल तर 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती? तर सुरुवातीला काय करायचं, सुरुवातीला पहिली ओळ समजून घेऊया. 4 किलोग्राम तांदळाची किंमत 9 किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे. याचाच अर्थ असा होईल की 4 किलोग्राम तांदूळ बरोबर 9 किलोग्राम गहू. याचा पहिल्या ओळीचा अर्थ असा होईल 4 किलोग्राम तांदूळ बरोबर 9 किलोग्राम गहू. तर आपल्याला पुढे दिलेली आहे 1 किलोग्राम गव्हाची किंमत. 1 किलोग्राम गव्हाची किंमत दिलेली आहे. तर 1 किलोग्राम गव्हाची किंमत आहे ₹54. तर आपल्याला काय करायचं आहे, तर 9 किलोग्राम गव्हाची किंमत काढूया आपण. तर 9 किलोग्राम गव्हाची किंमत आहे 9 गुणिले 54 जर केले आपण तर 9 किलोग्राम गव्हाची किंमत निघेल 9 चूक 36, 36 6, 3, 9 5 45, 46, 47, 48 म्हणजे ₹486 हे निघेल 9 किलोग्राम गव्हाची किंमत. मग 9 किलोग्राम गव्हाची किंमत ₹486 आहे, तर तेवढीच किंमत 4 किलोग्राम तांदळाची आहे ₹486. मग आपल्याला विचारलं काय, तर आपल्याला विचारलं 8 किलोग्राम तांदूळ आणि 9 किलोग्राम गहू. तर मग 4 किलोग्राम तांदळाची किंमत 486 आहे. तर 8 किलोग्राम तांदळाची किंमत किती होईल, तर 486च्या दुप्पट. म्हणजे जर 2 वेळा 486 घेऊ शकतो आपण. ही झाली 4 किलोग्राम तांदळाची किंमत प्लस ही आणखी झाली 4 किलोग्राम तांदळाची किंमत प्लस ही झाली 9 किलोग्राम गव्हाची किंमत. ही झाली तांदळाची किंमत आणि ही झाली गव्हाची किंमत. यांची बेरीज केली तर आपलं उत्तर मिळून जाईल. 6 6 6 6 18, 18 8 हातचाला 1, 8 8 8 8 24, 24 1 25, 25 5 इथे हातचाले 2 आणि 4 12, 12 2 14. तर आपली किंमत येईल 8 किलोग्राम तांदूळ व 9 किलोग्राम गव्हाची किंमत येईल ₹1458. दुसरं गणित पाहूया. 4 किंवा जास्त अंकांची संख्या 8ने विभाज्य असेल जर, तर आपल्याला इथे पाहिजे आहे 8ची कसोटी. इथे पाहिजे 8ची कसोटी. 8ची कसोटी काय आहे, तर एकक, दशक व शतक स्थानच्या संख्यांना म्हणजे एकक, दशक व शतक स्थानापासून तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने पूर्ण भाग जात असेल तर त्या संपूर्ण संख्येला 8ने पूर्ण भाग जातो. म्हणजेच आपल्याला काय पाहिजे, तर शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य पाहिजे, तरच 8ची कसोटी पूर्ण होईल आणि त्या संख्येला 8ने भाग जाईल. म्हणजे याचं उत्तर येईल शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहेत. 8ने भाग जाणाऱ्या सर्व संख्या सम असतात, परंतु सर्वच समसंख्येला 8ने भाग जात नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 येणार नाही. त्यामुळे आपला ऑप्शन क्रमांक येणार डी. शेवटचे 3 अंक 8ने विभाज्य आहे, तरच 8ने पूर्ण भाग जातो. तिसरा प्रश्न पहा, खूप सोपा आहे. एक इंजिन 1 मिनिटात
95 लिटर पाणी उपसते. 14,060 लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल? तर हे खूप सोपं आहे. आपण अशा प्रकारचे गणित चलनात टाकायचे. तर इकडे काय करू आपण, 1 मिनिट इकडे लिहून घेऊ मिनिट, आणि इथं पाहू आपण पाणी, किती पाणी उपसते. इथे एका मिनिटात किती पाणी उपसते, तर 95 लिटर. तर आपल्याला इथे दिलेलं आहे आता लिटर, तर हे लिटरच्या खाली लिहून घ्यायचं आणि आपल्याला वेळ काढायचा आहे. तर x मिनिटात 14,060 लिटर. तर हे गणित सोडवताना आपल्याला आता तिरपा गुणाकार करायचा. पहा कसं करायचं, 1 गुणेला 14,060 भागेला 95. हे 1चा आणि 14,060चा गुणाकार करायचा, तिरपा गुणाकार, आणि भागाकारामध्ये 95 घ्यायचे. कारण ही जी मांडणी केली आपण ही समचलनात आहे, आणि समचलनात तिरपा गुणाकार केला की आपलं उत्तर मिळून जाईल. आता 95चा टेबल येत नाही, तर आपण 5चा भाग द्यायचा. 5 एक 5 आणि 5 9 45. इथं 5नं जर भाग दिला आपण तर 5 दोन्ही 10, किती उरले 4, 0 घेतले. 5 8 40, 5ला 6ला भाग दिला तर 5 एक 5, 1 उरले, आणि 5 दोन्ही 10. आता काय राहिलं आपल्याला, इथं काय राहिलं पहा, 2,812 भागेला 19. 2,812ला जर आपण 19ने भाग दिला तर 19 एक 19, 9 उरतील, खाली 1 घेतला, 19 चूक 76, तर खाली 15 उरतील, खाली शेवटी 2 घेतले तर 19 8 152, म्हणजे भाग जाईल आपला 148ने, आणि 148ने भाग गेला तर उत्तर निघालं आपलं मिनिटमध्ये. कारण एका मिनिटात 95 लिटर पाणी उपसते, तर 1 मिनिटात 14,060 लिटर पाणी, तर आपलं उत्तर येईल 148 मिनिट. चला पुढलं गणित पाहूया. दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100ने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? हे सोप्या ट्रिक्सनं उत्तर काढायचं. फक्त आपल्याला ओळखायचं, दोन संख्यांची बेरीज दिली आणि त्या दोघातील जर फरक दिला तर मोठी संख्या काढायची असेल तर खूप सोपी ट्रिक्स आहे. मोठी संख्या बरोबर दोन्ही म्हणजे बेरजेचा आणि फरकांची बेरीज करायची. 9,87,654 प्लस 20,100. 20,100 म्हणजेच 20,100 भागेला 2. या दोघांची जर बेरीज केली तर आपल्याला मिळतील, तर 10,07,754 भागेला जर 2 केले आपण तर यात 2×5 = 10. शून्य आहे, भाग जाणार नाही म्हणून शून्याचा भाग दिला. 7 आहे, 2×3 = 6, 1 उरला. 2×8 = 16, आणखी 1 उरला. 2×7 = 14, आणि इथे सुद्धा शेवटी 14 उरले, तर 2×7 = 14. तर आपलं उत्तर आलं 5,03,877. चला पुढलं गणित पाहूया. एक इंजिन तासाला 84,500 लिटर पाणी खेचते. एका दिवसात 10 तास इंजिन चालवण्यात येते. 5 दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल? तर पहा, एक इंजिन आहे, ते एका तासात किती पाणी खेचते? तर 84,500.
एका दिवसात चालते 10 तास, म्हणजेच गुन्हेला 10 जर केला आपण तर उत्तर पाका येईल 8,45,000. 10 कोणत्याही संख्येला 10 गुणलं तर एक शून्य वाढून द्यायचा. 8,45,000 लिटर पाणी खेचेल एका दिवसात. तर आपल्याला आता किती दिवसाचं काढायचं आहे, तर 5 दिवसाचं काढायचं. तर मग काय करायचं, 8,45,000 याला 5ने जर गुणलं तर 5 दिवसात किती पाणी खेचेल याचं आपल्याला उत्तर मिळेल 5,0,0,0, 5,0,0,0, 5,0,0,0, 5 25, 25 5, हातचे आले 2, 5 20, 20 2 22, 22 2, हातचे आले 2, 5 8 40, 40 2 येईल 42. म्हणजेच आपलं उत्तर येईल 42,25,000 लिटर पाणी हे इंजन 5 दिवसात खेचेल. तर हे आपलं उत्तर राहील. खाली पहा 6वं गणित आणि महत्त्वाचं आहे, इम्पॉर्टंट गणित आहे. कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. तर आपल्याला ऑप्शन दिलेले आहे 4, त्यापैकी वरीलपैकी सर्वात स्वस्त आहे. स्वस्त काय आहे तर पाहायचं आपल्याला, ₹460ला 23 मीटर कापड मिळते, 912ला 38 मीटर कापड आहे, 375ला 15 मीटर कापड आहे आणि 396 रुपयाला 18 मीटर कापड मिळते. पण आपण जर वरच्यावर पाहिलं तर आपल्याला कळणार नाही की कोणता दर स्वस्त आहे. आपल्याला सर्वात स्वस्त दर काढायचा आहे. तर मग आपल्याला स्वस्त दर काढण्यासाठी हे इथं 23 मीटर आहे, इथं 38 आहे, इथे 15 आहे, इथे 18 आहे. तर आपल्याला एका मीटरचा दर काढावा लागेल. एका मीटरचा दर निघाला तर आपल्याला समजेल की कोणता दर सर्वात स्वस्त आहे. तर पहिलं ऑप्शन पाहूया आपण. तर पहिलं ऑप्शन पहा काय म्हणते. पहिलं ऑप्शन म्हणते तर 460ला 23 मीटर. तर मग आपण एका मीटरचा दर काढू. 460 भागेला जर 23 केलं तर 23 1 23, 23 दोन्ही 460, म्हणजे एका मीटरचा दर निघाला 20 रुपये. हे पहिलं ऑप्शन. दुसरं पाहता 912ला 38 मीटर कापड मिळते. तर मग आपण करू 912 भागेला 38. आता जर पाहिलं तर 38चा टेबल येणार नाही. तर पहिल्यांदा काय करायचं, समसंख्या आहे दोन्ही पण, याला दोन्ही भाग द्यायचं. 38च्या जर अर्धे केले, दोन्ही भाग दिलं, इथे येणार 19. इथे याला जर दोन्ही भाग दिला आपण तर काय करायचं, 2 चोक 8, 1 उरला, 2 पंच 10, परत 1 उरला, 2 सक 12. आता 19नं 456ला जर भाग दिला तर 19 दोन्ही 38. आता उरले किती, 7, आणि खाली 6 घेतले 76, 19 चोक 76. याचा दर होईल 24 रुपये. याचा दर झाला 20 रुपये. आता तिसरं ऑप्शन पाहू आपण, ऑप्शन क्रमांक सी. तर तिसरं ऑप्शन आहे 375 रुपयाला 15 मीटर कापड मिळेल. तर मग 15 दोन्ही 30, 7 उरले, आणि 15 पाची 75. आता याचा दर आहे 25 रुपये. सर्वात स्वस्त दर सध्या तरी पहिलं ऑप्शन सापडलेलं आहे. शेवटचं ऑप्शनसुद्धा पाहून घेऊ आपण. 396 रुपयाला 18 मीटर कापड. तर 18चं आपण एका मीटरचं जर भाव काढले, 18 दोन्ही 36, 3 उरले, आणि 18 दोन्ही 36, हे निघाले 22 रुपये. आपल्याला पाहिजे होता सर्वात स्वस्त दर. तर सर्वात स्वस्त दर आहे ऑप्शन नंबर 1, 20 रुपये मीटर. चला पुढचं गणित पाहूया. प्रश्न क्रमांक 7. विनयला रोज 3 तास याप्रमाणे सतत 15 दिवस काम केल्याबद्दल रुपये 1,125 मिळतात. तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल मिळतात. इथं प्रत्येक तास, प्रत्येक म्हणजे 1 तास. आपल्याला एका तासाचे पैसे काढायचे आहे. तर सुरुवातीला पाहू आपण, त्याने एकूण किती तास काम केलं. तर विनयने 3 तास काम केले, परंतु असे काम किती दिवस केले, तर त्याने केले 15 दिवस काम. तर मग त्याचे एकूण तास झाले 15 त्रिक 45, 45 तास त्याने काम केले. तर 45 तास काम केल्याबद्दल त्याला मिळाले 1,125
रुपये. तर आपल्याला काढायचं आहे 45 तासाबद्दल त्याला मिळाले 1125 रुपये. तर आपल्याला काढायचं आहे 1 तास. प्रत्येक तास म्हणजे एका तासाचे पैसे काढायचे. तर एका तासात समजू आपण 1 रुपये मिळाले. म्हणून आपण काय करू शकतो, समचलन आहे तर तिरपा गुणाकार करायचा. तर 1 गुणेला 1125 भागेला 45. तर आपण उत्तर काढूया. आपण जर पाहिलं 1 गुणेला 1125 म्हणजे 1125च येईल. इथे खाली 45 आहे, दोन्ही एकक स्थानी 5 आहे म्हणजे 5ने भाग देऊया. पहिल्यांदा 5 9 45, 5 दोन्ही 10, 1 उरला, 2 खाली घेतले, 5 दोन्ही 10, 2 उरले म्हणजे 5 खाली घेतले, 25 झाले आणि 5 5 25. आता 225 भागेला जर 9 केले, 9ने जर 225ला भाग दिला आपण तर 9 दोन्ही 18, किती उरले, 4 उरले, 5 घेतले खाली घेतले, 45 आले आणि 9 5 45. तर आपलं उत्तर येईल. त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल 25 रुपये मिळतात. पुढचं पहा. शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले. सगळे मिळून 2 दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले. तर आपण पहिल्यांदा काढू शुक्रवारी किती लोक गेले. तर शुक्रवारी दिलेलं आहे त्यांनी. शुक्रवारी पहा आता, शुक्रवारी 1250 लोक सर्कस बघायला गेले. तर शनिवारी काय झालं, तर शुक्रवारी जेवढे लोक गेले त्याच्या तिप्पट लोक म्हणजेच किती गेले, 1250 गुणेला 3, तिप्पट लोक म्हणजे 3 0 0, 3 5 15, 5 हातचाला 1, 3 2 6 1 7 आणि 3 1 3. शुक्रवारी गेले 1250 आणि शनिवारी गेले 3750. तर त्यांनी काय म्हटलं, सगळे मिळून दोन्ही मिळून किती लोक सर्कस बघायला गेले. आपण या शनिवारमध्ये शुक्रवारचे लोक शुक्रवारी गेलेले लोक मिळवूया म्हणजे त्यांची बेरीज करूया म्हणजे आपल्याला एकूण लोक मिळतील 0, 5 5 10 0 हातचाला 1, 7 2 9 1 10, 10 0 हातचाला 1, 3 2 5. तर एकूण सगळे 5000 लोक सर्कस बघायला गेले. दोन संख्यांची बेरीज 3,45,678 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 16,016ने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती. तुम्हाला याच्या आधी पण आपण असं गणित पाहिलेलं आहे. दोन संख्यांची बेरीज आणि त्यातील फरक म्हणजे तुलना केलेली असेल तर काय करायचं, मोठी संख्या काढायची असेल तर आधी त्या दोघांची बेरीज करायची म्हणजे दिलेल्या बेरजेची आणि दिलेल्या फरकांची बेरीज करायची आणि 16,016 आणि भागेला 2 करायची. आणि जर आपल्याला लहान संख्या काढायची असेल तर या दोघांची वजाबाकी करायची आणि भागेला 16 करायची. तर पहा आपण दोघांची बेरीज केली तर या बेरीज केली आपण तर उत्तर येईल 3,61,694 भागेला 2 आणि यांचा जर भागाकार केला तर बे 1 उरले, 6 खाली घेतले, बे 8 16, मग 1 खाली घेतला, भाग जात नाही मग शून्याचा भाग दिला, परत 6 खाली घेतले, बे 8 16, दोन्ही 9ला भाग दिला, बे 4 8, 1 उरले आणि बे 7 14. तर आपलं उत्तर येईल 1,80,847. खाली 2 सराव प्रश्न दिलेले आहे इम्पॉर्टंट. हे सराव प्रश्न तुम्हाला स्वतः सोडवायचे आणि कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचे आहे. 10 खुर्च्यांची किंमत 5,500 रुपये आहे तर अशा 42 खुर्च्यांची किंमत किती. तुम्ही चलनाचा उपयोग करा आणि हे उत्तर काढा. दुसरा प्रश्न आहे 11च्या पहिल्या 7 गुणितांची बेरीज किती आहे. तर हे ऑप्शन दिलेले आहे. या दोन्ही प्रश्नांची उत्तर काढायची आणि मला कमेंट करायचं.